महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। मोहपाडा ग्रामस्थ यांचे उपर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे उपोषण सुरू। मौजे मोहपाडा महसुली हद्दीतील वनजमिनीमध्ये गावातील रहिवासी नसलेले लाभार्थी वन विभागाचे पट्टे वाटप केले गेले। सदर लाभार्थी बाहेर गावाचे असून त्यांच्या मूळ गावात वनजमिनीचे क्षेत्र असून सुद्धा मोहपाडे येथील रहिवासी दाखवून काही राजकीय नेत्यांनी शासनाची दिशाभूल करत सदरचे वनदावे मंजूर करून आरोप उपोषणार्थी यांनी केला आहे। ते अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावी याकरिता ग्रामस्थ यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। याबाबत संबंधित ग्रामस्थ यांनी यापूर्वी नागपूर वन महानिरीक्षक यांनी संबंधित अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले असताना सुद्धा सदर आदेशाला मालेगाव वन विभागाने केराची टोपली दाखवली। तसेच खोटे ठराव व बनावट दावे करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संतोष बोरकर, प्रल्हाद बोरकर, शिवराय बोरकर, योगेश बिचकुले सह आदींनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना माहिती दिली। अरुण दादा शिरोळे, ग्रामीण प्रतिनिधी, नाशिक। आमच्या मोहपाडे गावामध्ये वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा दखल घेत नाही जे अधिकारी। आम्ही रीतसर कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। कलेक्टर साहेबांनी आदेश दिला म्हणजे देवदत्त ठेकाण यांना 10 दिवसामध्ये अहवाल सादर करून वन जमिनीवर अतिक्रमण हटवण्यात यावे। आणि अतिक्रमण हे बाहेरगावचं आहे ते म्हणजे अतिक्रमण करणारे म्हणजे त्यांच्या गावामध्ये आमच्या गावचा काही ठराव घेतलेला नाही, कोणता आधार कार्ड नाही, कोणताही आमच्या गावचा नाही आहे त्यांच्याकडे। म्हणून तरी पण हे जाणून बुजून म्हणजे प्रशासन काहीतरी देत असतील म्हणूनच हे दावे पात्र होऊ राहिले। आणि आम्ही वारंवार सांगून सुद्धा मॅडमसुद्धा फोन केला तर आमचा नंबरसुद्धा ब्लॅकलिस्टमध्ये टाकून होता आणि तनपुरे साहेबचा आमचा फोन दिसत नाही। आणि DCF राजेश शेपट म्हणून यांना पण आम्ही वारंवार तक्रार केली तरी पण हे दखल घेत नाही आणि वारंवार यांना सांगून तरी पण हे आमच्या लोक करत नाही। म्हणून आमच्याला एकच मागणी आहे, हे बोगस वन दावे रद्द झाले पाहिजेत आणि 7 बारे पण रद्द झाले पाहिजे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।